नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता मतदान होत आहे आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मांडणार याकडे जगाचं लक्ष लागलंय, सगळ्यांचं लक्ष आहे. यंदा अमेरिका निवडणुकीत जो बायडन हे बाजी मारतील अशी आशा अनेकांना आहे. तर आतापर्यंतच्या सर्वेनुसार बायडन यांचं पारडं जड असल्याचं समोर आलंय. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टपालाद्वारे अनेकांनी मतदान केलं. त्यांची संख्या सुमारे 10 कोटींच्या घरात आहे. या निवडणुकीतील आणखी एक उल्लेखण्याजोगी गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या आत्तापर्यंतच्या 225 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 2 वृद्ध उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं वय 74 वर्ष आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या जो बायडेन यांचं वय 77 वर्ष इतकं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय मतदारांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार आपण भारताच्या किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना आजवर दिसलेत. मात्र जागतिक पातळीवर आणि अमेरिका भारत या संबंधाच्या पातळीवर ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याचबद्दल बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर, त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक केतन वैद्य देखील आपल्यासोबत आहे. सुरुवातीला मी शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे जातोय. शैलेंद्र देवळानकरजी, अगदी सगळ्यांच्या मनातला प्रश्न की कोणाचं पारडं जड आहे? हे थोडं सांगणं कठीण आहे, कारण मी यासाठी सांगतो की जरी सर्व इलेक्ट्रोल सर्वे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बायडनचं पारडं हे जड असल्याचं दाखवलं गेलेलं आहे, परंतु तो जो मार्जिन होता तो साधारणतः 10% होता, तो 10% आता 3 ते 4% आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही जे स्विंग स्टेट्स आहेत, विशेष करून जॉर्जिया असेल, फ्लोरिडा असेल, पेनसिल्व्हेनिया असेल, हे जे स्टेट्स आहेत हे प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा बालेकिल्ला आहे. 2016 मध्ये देखील याच राज्यांमधनं ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणावरती मतं देखील मिळालेली होती. त्यामुळे हे खूप डिसायसिव्ह, खूप निर्णायक असणार आहे. आणि एक महत्वाची बाब जी अजूनपर्यंत जी प्रामुख्याने मी लक्षात आणून देऊ इच्छितो आपल्या, की अजूनही अमेरिकेमध्ये जो रिपब्लिकन पक्षाला एक मतदान करणारा एक मोठा वर्ग आहे, जो प्रामुख्याने इव्हॅन्जलिस्टचा वर्ग म्हणून ओळखला जातो. आणि ज्याच्यावरती, कारण हा जो क्लास आहे किंवा हा जो वर्ग आहे हा अनेकदा क्रायसिस सिच्युएशन मध्ये रिपब्लिकन पक्षाला सातत्याने मदत करत आलेला आहे. विशेष म्हणजे 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाला होता 9/11चा, त्यावेळेला देखील जॉर्ज बुश ज्युनियर यांना अशा स्वरूपाने निवडून आणून देण्यामध्ये हा भाग महत्वाचा होता. विशेष म्हणजे अमेरिकेचा जो ईस्टर्न कोस्ट आणि वेस्टर्न कोस्ट आहे, याच्या मधला जो अमेरिका आहे हा प्रामुख्याने बायबल बेल्ट म्हणून ओळखला जातो. आणि इथं या स्ट्रॉंग रिपब्लिकन इव्हॅन्जलिस्ट क्लासचं फार मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणतो की त्यांचं बहुमत आहे. आणि हा खूप मोठा डिसायसिव्ह फॅक्टर ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणताही दगड हा टर्न करण्याचं ठेवलेलं नाहीये. त्यांनी धार्मिक आव्हान देखील आपल्या मतदारांना केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जरी डोनाल्ड ट्रम्प आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत नकारात्मक त्यांची इमेज असली, ते खूप अहंकारी असले, त्यांचं वागणं देखील अगदी विम्झिकल असलं, हे जरी असलं तरी आपण एक गोष्ट विसरता कामा नये की डोनाल्ड ट्रम्प यांनी जी प्रॉमिसेस 2016 मध्ये केली होती आणि ज्या प्रॉमिसेसच्या आधारावरती निवडून आलेले होते, त्यांना जस्टिफाय करण्यामध्ये त्यांना बऱ्याच प्रमाणात यश आलेले आहे. त्यामुळे त्यांना लाईक करणारा वर्ग हा देखील फार मोठा आहे. मग तो मेक्सिकन वॉल असेल, मायग्रंटचा प्रश्न असेल, चायनाला वटणीवर आणण्याचा प्रकार असेल, जो ट्रेड वॉरच्या स्वरूपात झालेला होता, अशा अनेक बाबी आहेत. त्यामुळे आता महत्वाची बाब ठरणार आहे की हा सगळा भाग कशा पद्धतीने वर्कआउट करतो. दुसरं असं आहे की जसं तुम्ही सांगितलं की पोस्टल बॅलेट जे असेल हे देखील मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये हा निकाल इतक्या त्वरित डिक्लेअर होईल असंही मला वाटत नाहीये, कारण ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्पने संकेत दिलेत की मी अगदी फेडरल कोर्ट पर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प इतक्या सहजासहजी त्यांची खुर्ची वॅकेट करतील असा तो व्यक्ती वाटत नाहीये. त्यामुळे ही फार चुरशीची होणार आहे. याच्यामध्ये अटीतटीचा सामना आहे. आणि पहिल्यांदा अमेरिकेच्या इतिहासामध्ये मला वाटतं असं घडतंय की एवढी कटथोट कॉम्पिटिशन आहे. नॉर्मली अमेरिकेमध्ये असा पायंडा आहे
की एका राष्ट्राध्यक्षाला साधारणतः 2 टर्म मिळतात. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण 2 टर्म मॅक्सिमम आहेत. पण नॉर्मली डेमोक्रॅट असेल तर तो 8 वर्ष राहतो, रिपब्लिकन असेल तर तो 8 वर्ष राहतो. पण पहिल्यांदा असं घडतंय की रिपब्लिकनची पहिली टर्म झालेली आहे आणि त्यामुळे 46वा प्रेसिडेंट हा डोनाल्ड ट्रम्प असतील की बायडेन असतील असं पहिल्यांदा झालंय. आणि एवढे म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर देखील इलेक्ट्रो सर्व्हे हे बायडनला सध्या प्रेफरन्स देताना दिसत आहेत. त्यामुळे मला चुरशीची लढत आहे एकूण होणार आहे. आपण इतरही मुद्द्यांवरती बोलूयात. आपल्याबरोबर दत्तात्रय शेकटकर सर पण आहेत, त्यांच्याकडे मी जातो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आतापर्यंत जर आपण बघितलं तर मध्यंतरी सीमेवरती चीनच्या एकूण घडामोडींना घेऊन झालेली गरमागरमी किंवा आतापर्यंत जे काही दहशतवादी हल्ले भारतामध्ये झाले असतील किंवा ज्या काही घडामोडी घडताना दिसतात त्याबद्दल वारंवार अमेरिकेने काय म्हणूयात की निषेध नोंदवला आहे, हस्तक्षेप केलेला आहे. तर त्याही अनुषंगाने जर आपण विचार केला म्हणजे डिफेन्सच्या दृष्टिकोनातनं तर ही निवडणूक किती महत्वाची वाटते? आंतरराष्ट्रीय संरक्षण सिद्धता आणि राष्ट्रीय सुरक्षा, मग राष्ट्रीय सुरक्षा ती भारताची आहे आणि अमेरिकेची आहे. दोघांमध्ये समन्वय आहे, संबंध आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये चीन, रशिया, युरोप, इतर देश जे आहेत त्यांचा पण समावेश आहे. आणि ह्याकरता अमेरिकेच्या इतिहासामध्ये बहुतेक पहिल्यांदा ह्या निवडणुकीकडे पूर्ण विश्व एक ध्यान केंद्रित झालेलं आहे. भारतामध्ये पण भारतीय जनमानस, अभ्यासक आणि विशेष व्यक्ती हे अमेरिकेच्या निवडणुकीकडे फार वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतात आहे. 2016 नंतर तर आजपर्यंत जगामध्ये काही विशेष घडामोडी झालेल्या आहे आणि त्याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला कळतं की अमेरिकेचा दृष्टिकोन युरोपकडे थोडा बदलला होता. नेटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, तो एक सैनिक संबंध आहे, त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्पची थोडीशी जी विचारधारा होती त्यात बदल आलेला आहे. त्याचप्रमाणे चीनबद्दल जे अगोदरचे संबंध होते 2016-17 मध्ये त्यात अचानक परिवर्तन झालेलं आहे. आणि हीच घटना भारतामध्ये पण झालेली आहे की 2019 नंतर किंवा 2020 मध्ये एप्रिलच्या महिन्यापासून चीननी भारताविरुद्ध जी कारवाई केलेली आहे त्याचा परिणाम भारतावरते, अमेरिकेवरते आणि पूर्ण जगावरती पडणार आहे. चौथी गोष्ट जी आहे आपण सुरक्षेच्या दृष्टीने पाहतोय की आज अमेरिकेमध्ये पण असे लोक आहे ज्यांना असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प हॅज बीन अ सक्सेसफुल प्रेसिडेंट when it comes to take on certain countries head on. त्यांना जर सामना करत असेल तर ते कधी घाबरत नाही अशी विचारधारा त्यात 2 मत होऊ शकतं. आणि शेवटचा मुद्दा असा की अमेरिकेमध्ये कोणी पण राष्ट्रपती झालं त्याला अमेरिका फर्स्ट, माझा अमेरिका माझ्याकरता माझा महत्त्वाचा आहे हे सातत्याने राहणार आहे. आणि ह्याच्यावर ते भारतात जर विचार केलं तर भारतामध्ये एक मोठा प्रबुद्ध असा म्हणजे जनमानस आहे ज्याला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्पनी सत्तेत परत आलं तर ते जागतिक दृष्टिकोनाच्या व्यक्तीने हे एक चांगलं होईल, संरक्षणाच्या दृष्टीने चांगलं होईल. कारण की ह्यात कोणी दोन्ही म्हणजे शक्यच नाही. मग ते जो बायडेन येतील किंवा ट्रम्प येतील ते चीनबद्दल त्यांची विचारधारा, त्यांचा जो एक मानसिकता आहे ती अत्यंत वेगळी होणार आहे. गॉन दोज डेज when China, America were friends. Today America and the world knows China is nobody's friend. बरोबर. चीन कुणाचाही मित्र आता राहिलेला नाही. आणि ही मानसिकता जेव्हा पडती तर त्याचे परिणाम कोणत्याही राष्ट्राकडे, विशेष करून अमेरिकेवरती नक्की पडणार आहे. चीनचे जे वर्तमान राष्ट्रपती आहे, वर्तमान जी शासन पद्धती आहे त्यांना हे आवडणार नाही कधी पण की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प परत यावं. हे अगदी मी तुम्हाला निश्चित सांगतोय. त्याच्या विरुद्ध युरोपमध्ये आणि रशियामध्ये असे अनेक गट आहे. देवंकर साहेबांना माहीत असेल जास्त, माझ्यापेक्षा जास्त. बरोबर. असे अनेक लोक आहेत त्यांना वाटतं की ट्रम्पनी परत आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल उद्या सकाळी लागेल आहे. पण ही भारतीय संरक्षण सिद्धता, भारतीय आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय आंतरिक सुरक्षा आणि भारत चीन संबंध ह्या सगळ्यांच्या करता आपण जर पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्पचा दृष्टिकोन एक वेगळा राहील.
जो बायडन पण अगोदर होते ते, पण त्यावेळेला जागतिक परिस्थिती वेगळी होती. बरोबर. आणि आणि ह्या आताची सगळ्या परिस्थिती बहुतेक वेगळी आहे निकाल आणि त्या उद्या परिस्थितीत सकाळी डोनाल्ड 10 ट्रम्प वाजता यांनी घेतलेले जे निर्णय होते ती झटकीपट होते. म्हणून त्यांच्याबद्दल वेगवेगळे गट आपल्याला दिसतात. काहींना असं वाटतं की ट्रम्प यांनी आलं पाहिजे आणि काही लोक जे आहेत ते जो बायडेन यांच्या बाजूने आपल्याला दिसतात. केतन वैद्य यांच्याकडे जाऊयात. केतन, आपण स्वतः अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये देखील काम केलेलं आहे. तिथला म्हणजे अमेरिकेची निवडणूक म्हटल्यानंतर जगभरातल्या वेगवेगळ्या कॉन्सुलेटमध्ये याची फार मोठी चर्चा होताना दिसते. तिथला नागरिक इथे जरी काम करत असला तरी तो मोठ्या उत्सुकतेने या सगळ्या घडामोडींकडे बघत असतो. आपलं काय मत आहे? आतापर्यंत ज्या पद्धतीने प्रचार झाला ट्रम्प यांच्या वतीने किंवा जो बायडन यांच्या वतीने, काय वाटतं कोणाचं पारडं जर आहे? नाही, मी US कॉन्सुलेट आणि दिल्लीच्या US एम्बसी दोन्ही कडे काम केलं आणि मी त्या काळात होतो जेव्हा जो ओबामांचा काळ होता, लिटरली 2008 पासून ते 2016 पर्यंत जवळजवळ 6.5 वर्ष तिथे होतो. मला असं वाटतं की आपण स्टेट निवडणुकांवर येऊया. एक असतं की जे सकृतदर्शनी आपल्याला आकड्यांनी दिसतं की आकड्यांनी 4% फरक आहे, 8% फरक आहे आणि जमिनीवर जो पल्स इलेक्शनचा मिळत असतो, मग ते भारतीय इलेक्शन असू दे किंवा अमेरिकन इलेक्शन असू दे, आज पहिल्यांदा एक विशाल एका तऱ्हेने आपण बघतोय की जवळजवळ 8 कोटी, म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या एक अंदाजे 40 कोटी असेल, तर त्याच्यात 8 ते 10 कोटी वोट्स ऑलरेडी टाकली गेलेली आहेत. ह्यातनं आपल्याला काही संकेत मिळत नाही का? याच्यातनं एक अगतिकता दिसते आणि ती अगतिकता सगळी मी मान्य करायला तयार नाहीये की बायब्लिकल बेल्टमध्ये किंवा जे इव्हॅन्जेलिस्ट आहेत त्यांची अगतिकता आहे की बाबा ट्रम्पला हरवताय की काय दुसरी लोक किंवा त्यांचे विरोधक आणि म्हणून आपण मत टाकूया. तर कुठेतरी मला एक अंडरकरंट दिसतोय स्ट्रॉंग जो बायडनचा. आणि याचं कारण एक असं पण आहे की एका बाजूला जो व्हाईट अमेरिकन आहे किंवा बायब्लिकल बेल्ट किंवा कट्टर ख्रिश्चॅनिटी मानणारा अमेरिकन आहे. मी बघितलेला जो अमेरिकन स्टाफ आहे, US एम्बसी आहे, US कॉन्सुलेट आहे, याच्यामध्ये मला दिसलंय की हा जो अमेरिकन आहे तो आता बहुरंगी बनलेला आहे. हिस्पॅनिक आहेत म्हणा किंवा अमेरिकन आफ्रिकन म्हणा, हे स्वतःला खूप अधिक चांगल्या पद्धतीने असर्ट करत आहेत. आणि यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर कमला हॅरिस हिचा पण असणार आहे. शी इज गोइंग टू बी द सायलेंट कॅटलिस्ट हु इज गोइंग टू एड द चेंज. कारण एक भावना अशी आहे तिकडूनच्या भारतीय मतदारांमध्ये की आपण घरी बसल्यामुळे किंवा मागच्या वेळेला आपण वोट न केल्यामुळे ही ट्रम्पची जी ब्याद आहे ती आपल्या डोक्यावर आली. आणि ट्रम्प आल्यामुळे भारतीयांना का आनंद व्हावा मला कळत नाहीये. कारण एकटं आता भारतीय राजकारण डिस्कस करण्याचा ही वेळ नाहीये, पण 85 कोटी फक्त अहमदाबादच्या इव्हेंटसाठी आपण स्वतःच्या खिशातनं खर्चून नंतर तिकडे ट्रम्पनी जेव्हा H1B व्हिसा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तो व्हिसा दिला नाही किंवा भारताला एक फिल्थी प्लेस म्हटलं. तर त्यामुळे भारतीयांना जवळ करण्यासाठी त्यांनी काय असं वेगळं केलेलं आहे. आणि जो बायडन हे मान्य करावं लागेल की ते 8 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट राहिलेले आहेत. त्यांनी ओबामाच्या खूप जवळनं काम केलेलं आहे. आणि रिपब्लिकन काही असे प्रेसिडेंट पण झालेले आहे की ज्यांना जगाचा नकाशा माहित नाहीये, अमेरिकेच्या पलीकडे जग आहे ही भावना माहित नाहीये. जो बायडन हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार मानले जातात. हे सगळं आहे. गन कल्चर एक आहे की तिकडे 100 लोकांपाठी 120 लोकांकडे बंदुका आहेत आणि त्यांना ते स्वसंरक्षणासाठी आहे वगैरे वगैरे असं वाटतं. तर आता जसं आय थिंक बेंजामिन डिसइस्रायली किंवा कोणीतरी म्हटलंय की पॅट्रिऑटिझम इज द लास्ट रिसोर्ट ऑफ स्काउंड्रल. तर शेवटी जो ट्रम्प म्हणतोय की मी निवडून नाही आलो तर यादवी होईल आणि देशात हे होईल, असं काहीही होणार नाहीये. हा चेंज होईल आणि हा मी खूप आश्वस्त आहे की गेले येणाऱ्या 24 तासात किंवा पोस्टल बॅलेट्सना 3 दिवस अजून लागले तरी 2 ते 3 दिवसात ही स्थिती स्पष्ट होईल आणि हा बदल जो आहे तो जगासाठी अत्यंत महत्वाचा असेल. इकॉनॉमीची आणि चायनाचा छोटा मुद्दा मांडतो आणि मग पुढे आपण बोलूया. पण चायनामध्ये एक असं आहे की जेव्हा मी काही 4-5 वर्षापूर्वी अनेक सिनियर इंडियन अमेरिकन डिप्लोमॅटशी बोललेलो की नेमका काय मेक आहे US आणि चायनाच्या नात्यांची, तर US ला रस आहे हे जग युनिपोलर ठेवण्यात, म्हणजे जगाचा सगळ्या बाप जो आहे तो US असण्यात. मग ते करायला काय असावं लागतं तर सामरिकरित्या अटलांटिक आणि पॅसिफिक या दोन्हीवर कंट्रोल ठेवावा लागतो. पण चायनाला हे जग बायपोलर व्हावं असं वाटतं. म्हणजे जगाचे दादा कोण तर चायना आणि US, अशी परिस्थिती चायनाला आणायची आणि त्यामुळे पॅसिफिकमध्ये त्यांना कंट्रोल वाढवायचा आहे. आणि हा बॅलन्स करण्यासाठी कोण आहे आपला मित्र, तर आपला मित्र आहे US. कारण इलेक्शनच्या 8 दिवस अगोदर विदेश मंत्री कोण पाठवतं,
म्हणजे ही जी अगतिकता आहे, भारतीय मतदार तिकडे भारतीय वंशाचे मतदार काबीज करण्याची आणि इलेक्शन येणं प्रकारे जिंकण्याची, ती सरळ दिसते आहे. एका बाजूला आकडे आहेत आणि एका बाजूला जमिनीवरची अगतिकता आहे. ब्लॅक लाईव्ह मॅटर वरनं जो गदारोळ उठला होता, तर जो गैर श्वेतवर्णीय अमेरिकन आहे त्यांच्यामध्ये एक लगबग आहे आणि सगळे व्हाईट अमेरिकन्स हे रिपब्लिकन वोटर्स नसतात, चिक्कार डेमोक्रॅटिक वोटर्स आहेत. बरोबर, महत्वाचा त्यामुळे मुद्दा मला मांडता तरी केतन तुम्ही. बदलाची चाहूल दिसते विशाल. मला असं वाटतं हा मुद्दा तुम्ही पूर्ण करा. आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18. अमेरिकेत हवा कोणाची? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांमध्ये चुरशीची लढत आहे. जो बायडेन यांना जे एक्झिट प्री पोल आहेत ते त्यांच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसतात, पण सांगता येत नाही, काही होऊ शकतं आणि याचबद्दल आपण चर्चा करतोय. मी जातो थेट दत्तात्रय शेकटकर यांच्याकडे. शैलेंद्र देवळानकर आपल्याकडे आणि केतन यांच्याकडे मी येणारच आहे, पण शेकटकर सर आपल्यासोबत थोडा वेळ आहेत, मी त्यांच्याकडे पहिले जातोय. सर, आपण एकूण सुरक्षेच्या दृष्टिकोनात तर फार महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्ट केले, पण आता केतन यांनी जो चीनचा मुद्दा मांडला त्या अनुषंगाने आपल्याला यामध्ये काय ऍड करावं असं वाटेल? सर, मी चीन बरोबर भारताचा प्रतिनिधी मंडळाचा अध्यक्ष सदस्य होतो. 10 वर्ष चर्चा केली आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री शी टँग होते अगोदर, ते त्यावेळेला व्हाईस फॉरेन मिनिस्टर होते. आणि त्यांनी एका चर्चेमध्ये, आम्ही बहुतेक टेबलावर ते बसतो तेव्हा मी बोलत नाही, सैन्याचे लोक, हे फॉरेन मिनिस्ट्रीचे लोक बोलतात. त्यांनी मला एक म्हटलं आणि ते खूप चांगलं हिंदी पण बोलत होते. आणि तेव्हा शिवशंकर मेनन आपले जॉईंट सेक्रेटरी होते, नंतर ते सुरक्षा सल्लागार झाले. त्यांनी म्हटलं, ओपनिंग सेंटेन्स त्यांचा, इट इज गुड टू बी गुड विथ युअर नेबर. तुम्ही आपल्या शेजारच्या लोकांपासून चांगले राहा. इट इज गुड टू बी गुड विथ युअर नेबर देन टू डिपेंड ऑन युअर अंकल हू इज 1000 किलोमीटर अवे. तुमचा काका म्हणजे अमेरिकन्स, अंकल सॅम, जो 1000 किलोमीटर म्हणजे हजारो किलोमीटर आहे, त्याच्यावरती अवलंबून करू नका. सो देअरफॉर, आणि चीनला हे माहीत आहे की ट्रम्प आणि अमेरिका आणि भारत ह्याच्यामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये संबंधात बराच परिवर्तन झालेलं आहे. अमेरिकन पीपल, अमेरिकेमध्ये जे भारतीय मूळचे लोक जे आहे, हाऊडी मोदी, मग ते आपल्याकडे आले, हे सगळे काय होतात आहे की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ह्यांचा फार महत्त्व असतो सर. आणि ह्याचे परिणाम सुरक्षा संरक्षण ह्याच्यावर ते पडतात. ह्यात मुळीच काही शंका करायची आवश्यकता नाही आहे. आणि ह्याकरता चीनला असं कधीच वाटणार नाही की ट्रम्पनी परत आलं पाहिजे. चीनचा हा प्रयत्न राहील आणि तो असणार नक्कीच होता की ट्रम्प परत आला नाही पाहिजे. परंतु याचा अर्थ हा नव्हे की अमेरिकेचे जे मतदार लोक आहेत ते चीनचं म्हणणं ऐकते नाही. जसं ट्रम्प म्हणतो माय अमेरिका इज फर्स्ट, त्याचप्रमाणे अमेरिकेचे लोक पण हे म्हणतात माय प्रेसिडेंट, मग ते ट्रम्प आहे किंवा जो बायडन आहे, ही इज फर्स्ट. हे जर आपण पाहिलं तर मला वाटतं की हे जे परिवर्तनशील जग चाललेलं आहे आणि ह्याचे पूर्ण परिणाम पूर्ण जगावरती पुढच्या 4, 5, 6 वर्षावरती पडतील नक्कीच. सो द आउटकम of the election of the President of the United States will impact the destiny of the whole world in next 4-5 years. आणि ह्याकरता आपल्याला भारतीय जनमानसाला पण ह्याच्यावरती फार विचार करण्याची आवश्यकता आहे. जास्त अपेक्षा पण करू नये, जास्त नकारात्मकता दाखवू नये. कारण की इन इंटरनॅशनल रिलेशन्स आणि इन द क्वेश्चन ऑफ द डिफेन्स अँड सिक्युरिटी, nobody is your permanent friend. तुमचा स्थानिक मित्र कोणी राहत नाही. इट इज द नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित हे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात. आणि हे पण लक्षात घेणं पाहिजे. मला वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत ही पूर्ण स्थिती बहुतेक क्लिअर होईल. आणि जसं आता एका आपल्या मान्यवरांनी म्हटलं की 2-3 दिवसात त्याचे पूर्ण परिणाम निघतील, पण उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल आहे की अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती कोण होऊ शकतो, ही वास्तविकता आहे. पण भारतीय जनमानस पण हे भारतीय अमेरिका संबंधाच्या इतिहासात पहिल्यांदा होतं आहे की भारतामध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती कोण होईल ह्याबद्दल जास्त उत्सुकता आहे. आणि आपल्या चॅनलला मी धन्यवाद करतो सर
हे तुमच्या चॅनलने हा प्रश्न घेतलेला आहे. मी कोणत्या दुसऱ्या चॅनलबद्दल माहिती हे करत नाही आहे. पण तुम्ही हा प्रश्न केला आहे, हू विल बी द नेक्स्ट प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स, अँड दॅट विल डिसाइड द डेस्टिनी बिटवीन इंडिया अँड युनायटेड स्टेट्स, अँड द डेस्टिनी बिटवीन इंडिया अँड युनायटेड स्टेट्स मे इम्पॅक्ट द डेस्टिनी ऑफ द होल वर्ल्ड. ही वास्तविकता आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. बरोबर. शैलेंद्रजी, आपण ऐकलं की दत्तात्रय शेकटकर यांनी काय महत्त्वाचे मुद्दे मांडले. याच्यामध्ये जो बायडन यांचं पारडं देखील जड होताना दिसतंय. म्हणजे जे यापूर्वीचे पोल आले त्यातली आकडेवारी सांगते, पण त्यातलं मार्जिन देखील कमी होतं. हा मुद्दा आपण पहिल्या सेगमेंटमध्ये मांडला. पण तरी एक प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यात, की जो बायडन यांना ट्रम्प यांच्या विरोधात उभं करण्याची कोणती कारणं तुम्हाला वाटतात? मला असं वाटतंय की जो बायडन हे तसं म्हणाल तर तुम्ही एजचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे, आणि तसंच त्यांच्या कंपॅरिझन मध्ये बायडनचा कॅरिस्मा हा अजिबातच नाही. आणि मुद्दामून जाणीवपूर्वक डेमोक्रॅटिक पक्षाने अत्यंत साधारण आणि एक शांत अशा स्वरूपाचा व्यक्ती हा पर्याय म्हणूनच दिला, कारण डोनाल्ड ट्रम्प अत्यंत अग्रेसिव्ह आहेत, हे लक्षात ठेवा. आणि या त्यांच्या अग्रेसिव्ह स्वभावाला म्हणा, त्यांच्या अहंकाराला म्हणा, त्यांचा एकूणच स्वभाव जो आहे, ज्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शनची त्यांची पद्धत आहे, जो पूर्ण त्यांची बिझनेस किंवा तो स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते रिअल इस्टेटमध्ये पण होते, रियालिटी शो मध्ये पण होते, ज्या पद्धतीने लोकांचं अटेन्शन स्वतःकडे घेणं वगैरे, इज अ मीडिया सॅव्ही पर्सन, याच्या एकदम विरुद्ध तो माणूस आहे. त्यामुळे हा कॉन्ट्रास्ट दिसावा म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक केलं गेलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जर याचा, जसं आता शेकटकर साहेबांनी सांगितलं, की भारताच्या दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला तरी मला असं वाटतं की आपल्याला बायडन असणं किंवा ट्रम्प असणं फारसा फरक पडत नाही. ट्रम्पच्या बरोबर फक्त एवढंच आहे की आपण त्यांना ओळखतो, त्यांच्याबरोबर काम करण्याची सवय होती, मोदींची त्यांच्याबरोबर पर्सनल केमिस्ट्री होती. बायडनच्या बाबतीमध्ये ऑलरेडी त्यांनी तसे हिंट दिलेले आहेत. दुसरा मुद्दा, कळीचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता जोही कोणी अमेरिकेचा पुढचा प्रेसिडेंट होईल, हा आता आयसोलेशनिस्ट फार असेल असं सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की या ट्रम्पच्या गेल्या 4 वर्षांमध्ये काही पॉलिसीज अशा होत्या की ज्या अमेरिकेच्या ट्रॅडिशनल पॉलिसीजला मुरड घालणाऱ्या होत्या. म्हणजे अमेरिका ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवरसाठी, रिजनल बॅलन्स ऑफ पॉवरसाठी आपली शक्ती गेल्या 30-40 वर्षांपासून वापरत आलेला आहे, आणि अमेरिकेचं इंटरव्हेन्शनिस्ट भूमिका राहिलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून अनेक मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स, अरेंजमेंट अमेरिकेकडनं तयार केल्या गेलेल्या होत्या, पण ट्रम्पनी त्याच्यातनं विड्रॉ केलाय. परंतु याचा फायदा असा झालाय की ज्या ज्या ठिकाणी अमेरिका विड्रॉ झालेली, त्या त्या ठिकाणी जो व्हॅक्यूम तयार झालाय तो चीन फिलअप करतोय. हे लक्षात ठेवा की अमेरिकन नागरिकांची एक सायकी आहे, आणि ती सायकी म्हणजे अमेरिका फर्स्ट बाय ऑल मीन्स अशा स्वरूपाने आहे. त्यांना अमेरिका सेकंड ही त्यांची अजूनही मानसिकता तयार झालेली नाहीये. त्यामुळे आता जो प्रेसिडेंट त्यांचा होणार आहे तो पुन्हा एकदा चीनला काउंटर करणे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी राहणार आहे. आणि मला असं वाटतं की चीनला काउंटर, आणि जरी बायडन आले तरी बायडनचे जे पूर्व होते बराक ओबामा, त्यांनी पिव्हॉट टू एशिया, म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा जो चायनाला काउंटर करण्यासाठी जी अमेरिकेची अँबिशियस पॉलिसी आहे, ज्याच्या अंतर्गत 20% अमेरिकन नेव्ही ही इंडियन ओशन याच्यामध्ये, एशिया पॅसिफिकमध्ये ते आणणार होते, हाच प्रकार आहे जो बायडनला पुढे चालू ठेवावा लागणार आहे. त्यामुळे एक बाब आपण लक्षात ठेवा की नुसतं भारतीयांना, तिथल्या स्थानिक भारतीयांना जे साधारणतः 12 ते 13 कोटी वोटर्स आहे, त्यांना प्लीज करण्यासाठी म्हणून फक्त त्यांनी फॉरेन मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर भारतात पाठवलेले नाही आहे. तर अमेरिकेच्या साऊथ एशिया पॉलिसीमध्ये, अमेरिकेच्या सेंट्रल एशिया पॉलिसीमध्ये, अमेरिकेच्या एशिया पॅसिफिक पॉलिसीमध्ये इंडिया लिंचपिंग आहे, इंडिया इनडिस्पेन्सेबल आहे. आणि आता सगळ्यात मोठा महत्वाचा भाग असा आहे की ज्या वेळेला ग्लोबल सप्लाय चेन कोरोनाने डिस्टर्ब करून टाकलेली आहे, अमेरिका ओव्हर डिपेंडंट होता चायनावरती, आणि ही डिपेंडन्सी, म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, अमेरिकेचे जे नॅशनल फ्लॅग्स आहेत त्याचं 100% प्रोडक्शन आज चायनामध्ये होतं. इतकी डिपेंडन्सी आहेत. अमेरिका वापरत असलेले मल्टीव्हिटॅमिन जोपर्यंत चायना एपीआय पाठवत नाही तोपर्यंत तयार होत नाहीत. डाएट कोक तयार होऊ शकत नाही जोपर्यंत चायना त्याचं रॉ मटेरियल पाठवत नाही. इतकी डिपेंडन्सी आहे. त्यामुळे अमेरिकेला चीनला पर्याय शोधायचा आहे, आणि हा अल्टरनेटिव्ह आहे सप्लाय चेनला कॉन्क्रीट बनवण्यासाठीचा, आणि त्यांचा इंडियाकडे त्याचा दृष्टिकोन आहे. म्हणून भारतामध्ये ही निवडणूक का महत्वाची आहे, कारण अमेरिका आता चायनाला पर्याय शोधतो आहे इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह मधलं. केवळ सिक्युरिटी नाही म्हणत मी, सिक्युरिटी तर आहे, ते क्वाड वगैरे डेव्हलप होतच आहे. त्यामुळे इंडिया हा आता इंडिस्पेन्सिबल झालेला आहे. मग तो त्याचे भारत आणि अमेरिकेचे संबंध इन्स्टिट्यूशनलाइज झालेत, मग तो रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट असो. त्यामुळे केवळ तिथल्या 12-13 कोटी लोकांना प्लीज करण्यासाठी, त्यांचं मत घेण्यासाठी त्यांचे डिफेन्स मिनिस्टर किंवा फॉरेन मिनिस्टर आले नव्हते. किंबहुना त्यांना हे जाणून द्यायचं होतं की चीन कदाचित ह्या निवडणुकांकडे सगळ्या जगाचं लक्ष असताना, अमेरिका पूर्ण इन्व्हर्ट झालेली असताना काही कुरघोडी होण्याची शक्यता होती.
असं असताना पॉम्पिओ जेव्हा म्हणतात की ज्या वेळेला चायनाकडनं अशी कुरघोडी झाली, कोणत्याही क्रायसिस सिच्युएशन मध्ये अमेरिका भारताच्या बरोबरीने असेल, हा एक प्रकारचा कलेक्टिव्ह सिक्युरिटी अग्रीमेंटचा प्रकार होता. आपल्यावरचा अटॅक हा अमेरिकेवरचा अटॅक कन्सिडर केला जाईल, बरोबर. इतक्या प्रत्यक्षपणे पॉम्पिओ जेव्हा बोलतात त्यावेळेला भारत आणि अमेरिका संबंध एका वेगळ्या लेवलला गेलेले आहेत. तो केवळ त्यांचा डोमेस्टिक अस्पेक्ट तिथं म्हणून नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ट्रम्प येणं न येणं हा अमेरिकन लोकांचा निर्णय आहे. तो त्याच्याविषयीचा निर्णय घेतील. पण ट्रम्प येण्याने किंवा न येण्याने, बायडन आल्याने किंवा न येण्याने भारत अमेरिका संबंधांवरती परिणाम होणार नाही. भारत हा प्रायोरिटी राहिलेला आहे आणि भारत हा प्रायोरिटी भविष्यात अमेरिकेची राहणार. महत्वाचा मुद्दा मांडला आपण शैलेंद्र, आणि यावर आपण अधिक चर्चा करणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक नंतर मी जाणार आहे केतन वैद्य यांच्याकडे. आणखीन त्यांचे काही मुद्दे त्यांना या विषयाला घेऊन मांडायचे त्याबद्दल चर्चा करूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जाणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा की जो बायडन? याबद्दल फार मोठी चर्चा होताना दिसते आणि त्याचबद्दल आपण बोलतोय. मी जातोय थेट आता केतन वैद्य यांच्याकडे. केतन, आपण पहिल्या सेगमेंटमध्ये सांगितलं की हाउडी मोदी झालं, नमस्ते ट्रम्प झालं, आणि त्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस ट्रम्प हे अमेरिकेत जातात आणि इमिग्रेशनच्या मुद्द्याला घेऊन जो काय निर्णय घेतात त्याविषयी भारतीयांमध्ये फार मोठी नाराजी होती. म्हणजेच काय की त्यांच्याबरोबर जरी आपल्याला काम करण्याचा अनुभव असला, म्हणजे ट्रम्प यांच्याबरोबर, तरी ते सगळ्यांचे मित्र आहेत असं म्हणता येत नाही. यात आता जे सर्वे त्यामध्ये जो बायडन हे पुढे असल्याचे दिसून येत आहे, यांचं नेमकं कारण काय? नाही, याचं कारण एक आहे की ट्रम्प बद्दल असलेली प्रचंड नाराजी आणि प्रचंड बेरोजगारी. म्हणजे 90च्या दशकात जेव्हा मी सांगितलं की ट्रम्प बद्दल तिथूनचे वोटर्स नाराज आहेत, तर त्याचा अर्थ म्हणजे असा जर मेसेज गेला असेल तर तो चुकीचा आहे की भारतीय आणि अमेरिकेमधले संबंध कुठे वीक होणार आहेत. कारण मला ही जे सातत्यपूर्ण पद्धतीने जाणवलं जेव्हा मी त्या प्रक्रियेचा भाग होतो किंवा पॉलिटिकल सेक्शनमध्ये काम करत होतो US एम्बसीच्या, तर त्याच्यात एक जाणवलं की कायम एक फ्रस्ट्रेशन असायचं अमेरिकन डिप्लोमॅट्सचं की ते खूप प्रयत्न करत असायचे इंडियन डिप्लोमॅटशी भेटण्यासाठी, अपॉइंटमेंट घेण्यासाठी. कुठेतरी हे जाणवायचं की अमेरिकेला भारताची गरज जास्ती आहे, भारतीयांना अमेरिकेची कमी आहे, असे कुठेतरी मला एक फिलिंग तिथे यायचं आणि त्या डिप्लोमॅटच्या वागण्या बोलण्यातनं एक कळायचं किंवा असं वाटायचं. महत्वाचा विषय हा आहे की 90s मध्ये जेव्हा बिल क्लिंटन इलेक्शन जिंकलेले, तर तेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलेलं की तुम्ही कसे जिंकला, तर त्यांनी एक वाक्य जे अजरामर केलेलं की इट्स द इकॉनॉमी स्टुपिड. तर त्यांनी सांगितलेलं, आणि त्यामुळे मला असं वाटतं की अर्थव्यवस्था ही हा खूप मोठा मुद्दा असणार आहे. मला लक्षात आहे की मार्च मध्ये जर तुम्ही बघितलं असेल की US मध्ये नोकऱ्या प्रचंड होत्या. म्हणजे ट्रम्प बद्दल वैयक्तिक तुमची मतं काही असू देत, तुम्हाला डेमोक्रॅट अधिक आवडू देत, तुम्हाला ट्रम्प उथळ वाटू देत किंवा काही बाई बोलणारे वाटू देत, स्वकेंद्रित, आत्मकेंद्रित, नार्सिसिस्ट वाटू देत, पण एक गोष्ट डेव्हिल्स ॲडव्होकेट बनून त्यांना त्याचं श्रेय द्यावंच लागेल किंवा तेव्हाच्या परिस्थितीला त्याचं श्रेय द्यावं लागेल की US मध्ये ओबामाच्या काळात जेवढी जॉब्सची परिस्थिती होती त्याच्यापेक्षा थोडी उजवीच म्हणता येईल अशी मार्च मध्ये परिस्थिती होती. आणि नंतर करोनाचं संकट आल्यानंतर आज अशी परिस्थिती आहे की जवळजवळ अमेरिकेची लोकसंख्या 40 कोटी असेल तर जवळजवळ 30 लाख नोकऱ्या गेलेल्या आहेत, 30 लाख लोकांची बेरोजगारी आहे. आणि अर्थव्यवस्थेबद्दलच जर आपण बोलायचं झालं तर इंडो US जे ट्रेड आहे ते 23.4 बिलियन डॉलर इतकं आहे आणि भारताकडे झुकणार आहे. म्हणजे भारताचे एक्सपोर्ट्स अमेरिकेच्या इम्पोर्ट्स पेक्षा जास्ती आहेत, म्हणजे आपल्या फायद्याचं आहे. तेच जर US आणि आपलं इंडो चायनाचं जर बघायचं झालं तर जवळजवळ 48.6 म्हणजे 50 बिलियन जे आहे ते डेफिसिट आहे. म्हणजे चायना आपल्याला जास्ती, आपण चायनाकडनं इम्पोर्ट करतो आणि आपण कमी एक्सपोर्ट करतोय त्यांना. पण एक महत्वाचा आकडा आहे की अमेरिका आणि चायनामध्ये ट्रेड कसं आहे, तर त्यांच्यामध्ये 558 बिलियन डॉलर इतकं दोन देशांमध्ये ट्रेड आहे. पण चायना अमेरिकेला 450 बिलियन देतं, एक्सपोर्ट्स करतं, आणि US फक्त 106.4 बिलियन एक्सपोर्ट करतं. तर त्यामुळे तुम्हाला कळत असेल की
ही खतखत किती आहे की एका बाजूला चायनावर पूर्णपणे अवलंबून होते आहे आणि त्यामुळे जे ट्रम्पचं जे नीती होती की चायनाला टेक्नॉलॉजी न देण्याची किंवा निर्बंध लादण्याची, तर ही खूप पॉझिटिव्ह असती. पण दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढते, आर्थिक समस्या वाढतायत आणि बरोबर. बायडनची पण भूमिका जी आहे ती जसं बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं की चीनच्या बाबतीत तेवढी सकारात्मक आणि उजवी ठरणार नाहीये आणि या सगळ्याचा परिणाम या इलेक्शनवर असणार आहे. अ, शैलेंद्र, आपण बघितलं केतन यांनी आपण जे मुद्दे मांडले होते त्याचा पुढचा एक भाग मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजेच काय एकूणच की कुणी निवडून येो, भारत ही अमेरिकेकरता कायम प्राथमिकता असणारी किंवा चीनला तो एक फार मोठा पर्याय आहे. हो नाही, नक्कीच आहे. कारण सिच्युएशनच त्या पद्धतीने बदललेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून अमेरिका भारताला चीनचा काउंटरवेट म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. मुळात मुद्दा असा आहे की जसं आता केतनजींनी सांगितलं की भारत हा त्याच्यासाठी फारसा उत्सुक नव्हता. याचं कारण असं आहे की भारताची पॉलिसी जी चीनच्या संदर्भातली आहे ती अत्यंत डिफेन्सिव्ह स्वरूपाची आहे. म्हणजे नॉट टू हर्ट चायना. चायनाला नाराज करायचं नाही, कारण अमेरिकेच्या आपण जवळ गेलो तर चायना नाराज होईल. कुठेतरी या गोष्टींमुळे आपण सातत्याने अमेरिकेशी जी जवळीक साधायची होती ती फारशी साधता आलेली आहे. दुसरा मुद्दा असा होता की आपल्याकडे अजूनही एक नॉन अलाइनमेंटची किंवा कोल्ड वॉर सायकी जी आहे ती आपल्या फॉरेन पॉलिसीवरती अजूनही मोठी आहे. म्हणजे आपण अजूनही या बाबतीमध्ये खूप कॉन्शियस आहोत की जर आपण अमेरिकेबरोबर एखादी युती केली किंवा आपण अलायन्समध्ये गेलो तर आपण अमेरिकेचे ज्युनियर पार्टनर बनू. आणि असा प्रकार अलायन्स रिलेशनशिपमध्ये होतो. नॉर्मली जपानने पण अमेरिकेचं ज्युनियर पार्टनर बनणं प्रेफर केलेलं होतं. इंग्लंडने पण प्रेफर केलेलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये. पण भारताला ते नको. भारताला रिलेशन्स हे इक्वल पाहिजे आहेत आणि तशा स्वरूपाने ऑफकोर्स आता त्यामध्ये आपण डेव्हलपमेंट झाल्यात, परंतु गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने LAC वरती चीनची आक्रमकता वाढलेली आहे त्यावेळेला पॅरलली भारताने क्वाड सारखा जो ग्रुप आहे ज्याच्याविषयी भारत हा सुरुवातीपासून अलर्जेटिक होता, म्हणजे फारसा उत्साही नव्हता. 2009 मध्ये शिंझो अॅबेनी क्वाडची कन्सेप्ट मांडलेली होती आणि त्यानंतर पहिल्यांदा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये टोकियोमध्ये क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होती आणि त्याला एस जयशंकरन जातात. जवळपास 10 वर्ष भारताने क्वाडकडे फारसं लक्ष दिलेलंच नव्हतं. याच्या मागे कारण तेच होतं. परंतु आता असं झालेलं आहे की अमेरिका आणि चीन, अमेरिका आणि भारत या दोघांमध्ये ज्याला ओव्हरलॅपिंग ऑफ इंटरेस्ट म्हणजे हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे चायनाच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे आता या बाबतीत दोघेही जण येत्या काळामध्ये आणखीन जवळ येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आणि दुसरं असं आहे की जरी बायडन आले तरी बायडनला पिव्हॉट टू एशिया हा बराक ओबामांचा डेमोक्रॅट पक्षाचा एक अपूर्ण राहिलेला प्रोजेक्ट होता जो पूर्ण होऊ शकलेला नाहीये. बरोबर. म्हणजे 2009, 10, 11, 12 पर्यंत हा प्रोजेक्ट खूप व्यवस्थित चाललेला होता आणि ज्याच्या अंदर पण नंतर समाव तो वर्कआउट झाला नाही. ट्रम्पनी पण त्याला नंतर हे केलेलं नाहीये. परंतु आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांना नंतर प्रायोरिटी ही इंडो पॅसिफिक किंवा एशिया पॅसिफिकला द्यावीच लागणार आहे. आणि त्यासाठी देखील भारताचं महत्व फार महत्वाचं आहे. कारण भारताची आता इकॉनॉमिक पोटेन्शियल वाढलेली असल्यामुळे भारत हा बर्डन शेअर करू शकतो. कारण अमेरिकेला अशा अलायन्स पार्टनर पाहिजे की बर्डन शेअर करू शकतात आणि त्यासाठी भारताची भूमिका महत्वाची राहणार आहे. दुसरं मला असं वाटतं की एकूणच आपल्याला हा जो संपूर्ण निवडणुका आहे त्याची चर्चा कदाचित जगाच्या पाठीत इतर ठिकाणी एवढी होणार नसेल तेवढी भारतावरती यासाठी पण होती आहे की आपल्याला इकॉनॉमिकली, कारण आता भारत आणि अमेरिकेमधले एक मिनी ट्रेड डील ज्याची चर्चा गेल्या 2 वर्षांपासून होती पण तो वर्कआउट झालेला नाहीये. कारण अजूनही ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प हे अग्रेसिव्ह होते, त्यांना भारताच्या मार्केटमध्ये आणखीन जास्त ऍक्सेस पाहिजे होता, त्याचप्रमाणे तो ड्युटी फ्री पाहिजे होता. म्हणून ती ड्युटी तसं चायनावर तिने प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला तर भारतावरती पण केला. पण आपण त्या प्रेशरला सक्षम झालेलो नाहीये. ना अगदी नुकतंच आपण मागच्या बजेटमध्ये आपण दुधाची भुकटी इम्पोर्ट करण्यावरची जी एक ड्युटी होती, इम्पोर्ट ड्युटी, ती मल्टिप्लाय केली. त्यासाठी अमेरिकेने कमालीची नाराजी व्यक्त केली. कारण अमेरिकेला भारतामध्ये वे प्रोटीन विकायचं आहे ते सुद्धा त्यांना पॉसिबल होत नाही आपल्या गोष्टींमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये हा मिनी ट्रेड डील किंवा अशा स्वरूपाचा एखादा ट्रेड डील जे भारत आणि अमेरिकेमध्ये ड्यू आहे तो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ज्या पद्धतीने बेकासारखा म्हणजे बेसिक एक्सचेंज अँड कॉपरेटिव्ह अग्रीमेंट, कॉपरेशन अग्रीमेंट हा नुकताच स्वाक्षरी झाली 2+2 डॉलरच्या याच्यामध्ये, याच्यावरनं आता अमेरिका सेन्सिटिव्ह इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी ही भारताबरोबर शेअर करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि त्या संदर्भामध्ये ही एक महत्वाची घडामोड घडली. मला असं वाटतं की बायडेन याला नाकारणार नाही जरी ते प्रेसिडेंट झाले तरी. त्यांना या पॉलिसी, कारण अमेरिकेच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, आपल्याकडे भारतामध्ये हा प्रकार घडू शकतो की आपल्याकडे अनेकदा गव्हर्नमेंट बदललं तर फॉरेन पॉलिसीवर त्याचा परिणाम होतो. पण अमेरिकेमध्ये एक पद्धतीचं कन्सेन्सस आहे फॉरेन पॉलिसीच्या बाबतीमध्ये. फॉरेन पॉलिसी बऱ्यापैकी इन्स्टिट्यूशनलाइज झालेली आहे. बरोबर. त्यामुळे पहिल्या गव्हर्नमेंटची पॉलिसी देखील दुसरा जरी कोणी प्रेसिडेंट आला तर ऍटलीस्ट फॉरेन पॉलिसीच्या बाबतीमध्ये, कारण स्टाफ जो आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मधला असेल किंवा एक्सटर्नल अफेअर्स मधला त्यांचा असेल, हा स्टाफ कॉमन असतो.
त्यामुळे याच्यातला परिणाम हा अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीवर होतो आणि त्याची कंटिन्युटी राहते. त्यामुळे आपल्यासाठी हा फारसा फरक पडणार नाही. पण एक मात्र होईल की बायडेनला ओळखण्यामध्ये त्यांच्याबरोबरचा एक थोडासा टाइम जाऊ शकतो, जो डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत 4 वर्षामध्ये ती आपली एक केमिस्ट्री जुळून आलेली होती. जुळून पण आलेली आपल्या आहे. पण दृष्टीने जुळून आलेली, पण आपल्या दृष्टीने महत्वाची इलेक्शन आहे. बरोबर, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची इलेक्शन आहे आणि त्यासाठीच खरं तर याबद्दल आपण मोठी चर्चा करताना दिसतोय. अधिक बोलणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण पाहतोय अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक जी पार पडते, मतदान सुरू आहे आणि कोण निवडून येणार याबद्दल सगळ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. शैलेंद्रजी आणि केतनजी, माझ्याकडे 4 मिनिटं आहेत, आपल्या दोघांकरता 2-2 मिनिटं. निकाल काही लागो, म्हणजे यामध्ये आता बघूयात नेमका काय लागतोय. शेवटी जनता ठरवणार आहे की कोणाला निवडून आणायचं. पण हे कसे निवडून आले किंवा हे कसे पडले याची जर कारण मीमांसा करायची झाली, दोघांना हा समान प्रश्न आहे माझा. शैलेंद्री, पहिल्यांदा आपल्याकडे जातो. जर ट्रम्प निवडून येत आहेत तर मग कसं काय, आणि जो बायडन निवडून येतात तर कसं काय, काय आपण कारण मीमांसा करू शकतो? नाही, मला यासाठी हे थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे प्रिडिक्शन करणं, कारण अमेरिकेच्या ओव्हरऑल इलेक्ट्रोल सिस्टम मध्ये इतके फ्लॉज आहेत, इतक्या उणीवा आहेत. जसं मागच्या वेळेला हिलरी क्लिंटन यांना पॉप्युलर वोट्स खूप जास्त पडलेले असताना देखील इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये इलेक्ट्रोलचे जे वोट्स होते ते डोनाल्ड ट्रम्प यांना 304 पडले आणि ते निवडून आले. आता याच्यामध्ये नेमकं काय काय घडतं हे फार महत्वाचं आहे. पण मला असं वाटतं याच्यात कॉम्प्लिकेशन वाढू शकतात का, अलिगेशन काउंटर अलिगेशन वाढू शकतात आणि ही निवडणूक वाटती तेवढी साधी नाही आहे. याच्यामध्ये काही कोर्ट मॅटर्स देखील होऊ शकतात आणि याच्यात जर डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा ज्या स्ट्रॉंग कदाचित चायनाला काउंटर करण्याच्या संदर्भामध्ये, आणि तो मी जसं तुम्हाला सांगितलं की पुन्हा एकदा तो बायबल बेल्ट मधला जो इव्हॅन्जलिस्ट वोटिंग क्लास आहे तो पुन्हा एकदा नव्याने बाहेर आलेला आणि ते डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. आणि जर बायडेन निवडून आले तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामधला जो प्रचंड मोठा महिलांमधला रोष आहे, कृष्णवर्णियांमधला रोष आहे, मायग्रंट्स मधला रोष आहे, तो त्यांच्या रूपाने प्रतिबिंबित होईल. आणि डोनाल्ड ट्रम्प हा एक व्यक्ती नसून ती एक फॉरेन पॉलिसीची पद्धत आहे, ती एक सिस्टम आहे. आणि ती सिस्टम जी आहे ती प्रखर राष्ट्रवादाच्या आधारावरनं आपण कशा पद्धतीने आपले हितसंबंध साधू शकतो असं करणारी एक सिस्टम आहे. त्यामुळे या सिस्टमच्या बाजूनी कोण आहे, या सिस्टमला विरोध करणारे कोण आहे, अशा दृष्टिकोनातून हे मतदान होणार आहे. त्यामुळे हा व्यक्तीचा विजय किंवा पराभव नसेल, तर हा एका सिस्टमचा विजय किंवा पराभव असेल असं मला वाटतं. त्यामुळे लेट्स वेट अँड वॉच. आपल्याला उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतो. बरोबर. केतन, नाही, एका प्रकारे 4 वर्षापूर्वी आपण बघितलं की जेव्हा ट्रम्प निवडून आले तेव्हा त्या प्रकारच्या अशा विखारी विचारांचे एक गारुड जगात निर्माण झालं. अनेक युरोपातले देश पण असे राईट विंग लीडर्सना निवडून द्यायला लागले. तर एक जगाचं राजकारण किंवा एक रेफरन्स पॉइंट, म्हणजे असं जगाचं राजकारण ओव्हरनाईट बदलत नसतं, पण एक रेफरन्स पॉइंट होईल की काय जगाला नेमकं अमेरिकेला काय हवं आहे. अमेरिका अंतर्मुख अधिक होऊ पाहते, अधिक स्वकेंद्रित होऊ पाहते, का जगाकडे अधिक व्यापक नजरेने पाहते, किंवा ज्या प्रकारे त्यांनी मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्सला तडीपार केलं एका अर्थाने, WHO मधनं अमेरिकेचा सहभाग काढून घेतला, जे UN होतं त्याबद्दल जे ट्रम्प ज्या प्रकारचं त्यांचं वागणं होतं, US आणि इराण हे संबंध जे आहेत ते ज्या प्रकारे त्यांनी बिघडवले, मध्य पूर्व एशियामध्ये जे युएसचं सगळं जे आहे, युएसनी जेवढी सॉफ्ट पॉवर ओबामांच्या काळात 8 वर्षात मिळवली होती आणि जे बुशच्या काळात एक जागतिक दादा म्हणून एक असं एक निगेटिव्ह इमेज जी युएसची झालेली, तर ती पुन्हा ट्रम्पनी बिघडवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे या इलेक्शनकडे खरंच जगाचं लक्ष आहे आणि अशा शक्तींना जगात बळ मिळू नये. आणि अमेरिका ही जी जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे, तर नेमाड्यांचा शब्द वापरायचा झाला तर समृद्ध अडगळ आहे, आणि त्यामुळे ते इलेक्टोरल कॉलेजेस आणि खूप किचकट गोष्टी आहेत. पण एक जर अशी एक व्यापक लाट आली, मग ती अर्थव्यवस्थेमुळे असू दे किंवा गैर श्वेतवर्णीयांनी खूप मोठ्या तऱ्हेने मतदान, आतापर्यंत 10 कोटी लोकांनी मतदान केले 40 कोटींपैकी, तर त्याच्यामुळे असू दे, कारण काही असू दे, पण अशी जर लाट आली तर त्यात ट्रम्पना धोबीपछाड देणं खूप शक्य असू शकतं असं मला वाटतं. तुम्हा दोघांचे धन्यवाद या एकूण चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडल्याबद्दल. तर बघूयात नेमकं कोण निवडून येत आहे, कारण यामध्ये आता जनता मतदान करते आणि ती ठरवते की राष्ट्राध्यक्ष कोण असावा. पुन्हा एकदा ट्रम्प येत आहेत की जो बायडन येत आहेत. पण एकूण चर्चेतनं एक तर प्रामुख्याने मुद्दा लक्षात आला की यातनं
कोणी निवडून आलं तरी अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांवरती याचा काही वेगळा परिणाम होणार नाही, नकारात्मक परिणाम होणार नाही. अमेरिकेसाठी भारत ही कायमच प्राथमिकता असणार आहे आणि चीनला काउंटर करण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय असणार आहे. पण भारत देखील आपली भूमिका ठरवू नये की जे काय असेल यापुढे संबंधांमध्ये पुन्हा एकदा समानच असेल. चला बघूयात नेमकं काय घडतं या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आणि आम्ही देखील तुमच्यापर्यंत त्या घडामोडी पोहोचवू. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.